आयुष्यात आपण काही गोष्टींचा काहीच प्री प्लॅन केलेला नसतो किंवा कधी विचारही केला नसतो की आपण हे काही गोष्टी करू शकू किंवा करू. पण नाही, मी म्हणते की आपण जर ठरवलं ना तर आपण सगळं काही करू शकतो. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. आज ही म्हण खरी झाली. प्रयत्न करा पण रडू नका कधी. प्रयत्न अंतिम परमेश्वर असतं. तसंच माझ्यासोबत काहीसं झालं. मला एक कोलॅबसाठी कॉल आला माझ्या फ्रेंडचं. तिचं पार्लर होतं. खूप छान मेकअप वगैरे करते, बट तिचं घरात पार्लर असल्यामुळे किंवा फॅमिली बोझरेशन काही फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळे ती घरातच पार्लर चालवते. एवढा टॉपचं काम आहे तिचं, कायच सांगू. सो मला तिकडे जायचं होतं, तर मी पटपट पिल्लूला मस्तपैकी स्कूलला वगैरे काढून दिलं. नंतर घरातली पूजा वगैरे केली, देवाचं दर्शन घेऊन बाहेर निघालं. म्हटल्यावर तर माझा दिवस चांगला जाणारच होता. मस्तपैकी तिच्या घरी पोहोचली. घरी पोहोचल्यावर तिने ज्या पद्धतीने मेकअप केला होता ना, चेहरा म्हणजे एवढं असं वाटत होतं जसं मला म्हणजे आरशात बघून इतकं असा आनंद वाटत होता की यार मी ही नाहीच आहे असं वाटत होतं. बघा हा अर्धाच झाला होता मेकअप, फायनल टच बाकी होता, तरी माझा चेहरा एकदम असा ग्लोअप करत होता. त्यानंतर ज्वेलरी वगैरे घातली, सगळं तो काही शूट नाही घेतला मी तिथे, पण प्रॉपर सगळं घातलं वगैरे, कारण की इव्हिनिंग सनसेट आम्हाला मिळायला पाहिजे म्हणून मी लवकर लोकेशनला पोचायचं होतं मला. मस्तपैकी लोकेशनला पोहोचली, छान छान असे फोटोशूट वगैरे करून घेतले. बाय द वे लोकेशनचं शूट म्हणजे लोकेशन इतकं सुंदर होतं ना शूटचं, कायच सांगू. घरी आल्यावर आजके वचके एक्सप्रेशन देऊत मस्तपैकी त्या बँगल्स वगैरे काढल्या, कारण की टाईमपास करायचं होतं काहीतरी, तर झोप आली असती. आणि सकाळी 2 वाजता केलेला मेकअप, रात्रीचे 10 वाजून गेले तरी माझा मेकअप तसाच होता. लॉंग लास्टिंग मेकअप होता तो, अजिबात रिमूव्ह झाला नव्हता. आणि जसं तसा स्किन एकदम अशी ग्लो करत होती मस्तपैकी. छान असं मला खूप छान वाटत होतं की यार मी रिअलमध्ये एवढी सुंदर आहे असं मला वाटत होतं. बट नो, तो मेकअप लावलेला होता मी. चला, त्यानंतर मी घरी आली, मस्त सगळं रिमूव्ह केलं. त्यानंतर झालेला पसारा बघून एवढं जीवावर आलं ना, तरी पण कसं तरी जशाच तसं हे करून जेवण वगैरे बनवलं. मस्त जेवण झालं, मस्त आता उठायची इच्छा होती. पिल्लूने सगळं काही आवरून घेतलं. असा मुलाला तुम्ही पण सवय लावा.